श्रीकृष्ण म्हणतात, अशा लोकांपासून दूर राहा. नेहमी अशाच व्यक्तीला पसंत करा जो तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणेल, नाहीतर प्रभावित तर मदारी सुद्धा करतात. त्यांना आपलं समजून काय फायदा ज्यांना तुमची कदरच नाही. कोण म्हणतं की त्रास फक्त औषधांनी कमी होतो. जर कोणी आपलेपणाने विचारपूस केली तर त्रास दूर पळून जातो. जे लोक तुमच्याबरोबर राहून तुम्हाला सावरू शकत नाहीत ते तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काय बिघडवू शकतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका, कारण नाते तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाहीत. भाग्य बदलतं जर तुमचे हेतू मजबूत असतील, नाहीतर आयुष्य संपून जातं, नशिबाला दोष देते. तुम्ही यशस्वी आणि एका उंचीवर असल्याची कधीही घमेंड करू नका, कारण ढगांना पाणी जमिनीवरच घ्यावं लागतं. एका वेळेनंतर प्रत्येक माणूस परका होतो. आयुष्यभर प्रत्येकाला आपलं समजणं भ्रम आहे. जर ऐकायला शिकले तर सहन करणे शिकताल, आणि सहन करायला शिकले तर जगणं शिकताल. काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तीच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे. नात्यांमध्ये जर एकदा भरवसा तुटला तर माणूस अशा माणसांबरोबर बोलतो तर खरं, पण पहिल्यासारखा नाही. काही नाते तुटतात नक्कीच, पण संपत कधीच नाहीत. डोळे बंद होण्यापूर्वी जर ज्ञानाने डोळे उघडले तर आयुष्य सुधारतं. आयुष्यात आलेले वाईट लोकच चांगला धडा शिकवून जातात. तुमच्या सफलतेच्या मागे सगळ्यात मोठा हात दुसरा कोणाचा नाही तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. खरं तर अशा लोकांवर हसू येतं जे बाहेरून तुमच्याबरोबर असल्यासारखे दाखवतात आणि आतून तुमच्या विरुद्ध असतात. ज्यावेळी प्रयत्नांची उंची मोठी असते त्यावेळी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत, पण गप्प यासाठी आहे की जे आयुष्याने तुम्हाला दिले आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसते. तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे, कारण खरं तर हे आहे की इथे कोणालाही कोणाची कदर नाही. माणूस पण कमालीचा आहे. पिक्चरमध्ये लोकांचे दुःख पाहून रडतो आणि खऱ्या आयुष्यात लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. मैत्री पण गरजेची आहे, नातेसुद्धा गरजेचे आहे, पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणे सुद्धा गरजेचे आहे. उगाचच नाही गर्दी होत माणसाच्या मृत्यूनंतर. प्रत्येक माणूस चांगला वाटतो त्याच्या मृत्यूनंतर. लोक तुमच्यापासून दूर जाण्याची छोटी छोटी कारणं शोधतात, पण तुम्हाला असं वाटतं तुम्हाला लोकांना सांभाळता आलं नाही. रस्ते अंधुक असू शकतील पण ध्येय नाही, आणि वेळ वाईट असू शकते पण आयुष्य नाही. इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल. जीवनातील खरे साथी आपले शरीर आणि आपली आत्मा आहे. हे आपल्या बरोबर नसतील तर कोणीही आपल्या जवळ नसेल. जे होऊन गेले आहे त्या गोष्टींना मागे वळून पाहू नका, नाहीतर जे पुढे तुम्हाला मिळणार आहे त्याला सुद्धा तुम्ही गमावून बसताल. नात्याच्या सुरुवातीला लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत, आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाहीत. भरवसा ही अशी गोष्ट आहे जिच्या तुटल्यामुळे आवाज होत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. तुम्ही या गोष्टीला जबाबदार आहात जे तुम्ही बोलले. समोरच्याने काय अर्थ काढला त्याला तुम्ही जबाबदार नाही. आठवण काढणे आणि आठवण येणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आठवण आपण त्यांची काढतो जे आपली लोक असतात, आणि आपली आठवण त्यांना येते जे लोक आपल्याला आपलं समजतात. एकटं जगण्याची सवय होऊन जाते जेव्हा साथ देणारे बदलतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटे विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जेव्हा स्वप्न तुटतात आणि आपले लोक दूर जातात तेव्हा झोपेची गोळी सुद्धा उपयोगी पडत नाही. कोणी नाराज असेल तर राहू द्या. कोणाच्या पायांवर पडून जगणं चांगलं नाही.
तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तींजवळच उघडा ज्याला वाचल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका. हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही. कोण म्हणतं मैत्री बर्बाद करते? जर मैत्री निभावणारा मिळाला तर पूर्ण जग नाव घेते. जो रस्ता ईश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही कधीही बंद करू शकत नाही. आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा, लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नातं बनवतील. पैशांनी श्रीमंत होणं चांगली गोष्ट आहे, पण मनाने श्रीमंत होणं खूप खास आहे. जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं. तुम्ही जेवढे कोणालाही मनापासून आपलं मानताल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात मोठे दुःख देईल. आजकाल हातामध्ये दगड घ्यायची गरजच राहिली नाही, कारण तोडणारे तर शब्दांनीच मन तोडतात. सगळं तुमच्यासाठी सोपं होईल जर तुम्ही कामामध्ये बिझी राहिलात तर, आणि सगळंच तुमच्यासाठी अवघड असेल जर तुम्ही आळशी राहिलात तर. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू बनतो आणि कधी कधी शत्रू सुद्धा मित्र बनतो, कारण कधी कधी स्वार्थ मोठा बलवान बनतो. तुम्ही स्वतःला असं बनवा की कोणी तुम्हाला सोडलं तरीही विसरणार नाही. घमेंडी नसतात काही लोक, फक्त त्या लोकांची साथ सोडून देतात ज्यांना नात्यांपेक्षा स्वतःवर घमेंड असते. तुम्ही स्वतः नेहमी इतके मजबूत राहा की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनाची शांती भंग करू शकणार नाही. तुम्ही सफल झाले तर लोक तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी सांगतात, आणि थोडे जरी असफल झाले तरी तुमच्यातील चुका शोधत बसतात. महत्त्व प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सूर्यासमोर दिव्याचं नाही, पण अंधारात दिव्याचे महत्त्व खूप असते. किती कमाल आहे ना, मनाला तीच व्यक्ती आवडते जी आपली कदर करत नाही. अशा माणसांपासून दूर राहा जो तुमच्याबरोबर राहून फक्त त्याचं काम पूर्ण करून घेतो. जर कोणी समजून घेतच नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय, आणि कोणी मान्यच करत नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरजच काय. तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं कधीही चांगलं. प्रत्येकाला आपला वेळ देणं वेळेची बेइज्जती आहे. स्वतःचे 2 तुकडे जरी केले तरी हे जग तुमच्यावर खुश होऊ शकत नाही. त्यामुळे तेच करा जे तुमच्या मनाला पटेल, ते नका करू जे जगाला पटेल, कारण जगाची पसंत बदलायला वेळ लागत नाही. कधी कधी कोणाच्याही गोड बोलण्याचा असा अर्थ नसतो की तुम्ही त्याच्यासाठी खास आहे. कधी कधी कबुतरांना दाणे फक्त खाण्यासाठी नाही तर पकडण्यासाठी टाकले जातात. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसे असतात त्यावेळी तो विसरतो तो कोण आहे, पण जेव्हा त्याच्याजवळ पैसे नसतात तेव्हा जग विसरतो तो कोण आहे. जेव्हा पैसा तुमच्याजवळ असतो तेव्हा लोक तुमचा मोठेपणा पाहत राहतात, आणि जेव्हा तुमच्याजवळ पैसा नसतो तेव्हा त्यांचा मोठेपणा सांगत राहतात. कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका. आयुष्यामध्ये बदलायला कोणालाही आवडत नाही, पण लोक भाग पाडतात बदलण्यासाठी. जर शांत करायला कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. बोलण्याच्या पद्धतीवरूनच समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट गोष्ट असते, आणि ती म्हणजे तो सगळ्यांना चांगलं समजतो. जग स्वार्थावर चालतं, म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाय घसरला तरी चालेल पण तुमचे शब्द कधीही घसरू देऊ नका. कोणी बेजबाबदार म्हटले तरी चालेल, पण कोणाची कदर केली तर लोक बावळट समजतात. या जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं. मृत्यू पावलेल्या माणसाला स्मशानात ठेवून आपलीच लोक विचारतात, अजून किती वेळ लागणार आहे. आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. लोकांच्या सांगण्यानुसार वागलात तर ना तुम्ही लोकांचे राहताल ना स्वतःचे. ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा
फरक पडणे बंद होईल, त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल. ज्या व्यक्तीला धोका मिळतो ती जसा जसा वेळ पुढे जाईल तशी ती विसरून जाते, पण जो माणूस धोका देतो त्याला कधीही आनंद मिळत नाही. खूप वाईट वाटते त्यावेळी जेव्हा आपण कोणावरही आंधळ्यासारखा विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती तुम्हाला याची जाणीव करून देते की तुम्ही खरंच आंधळे आहे. दुःख या गोष्टीचे नाही, त्या आयुष्याचा तमाशा बनला. दुःख तर या गोष्टीचं आहे की सगळे कलाकार आपलेच लोक होते. आत्मसन्मानाला लागलेली ठेच माणसाला बदलून टाकते. तुम्ही सगळ्यांना तुमचं बनवून पहा, तेव्हा तुमच्याच लक्षात येईल कोणीही कायमस्वरूपी आपलं होत नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाचे आहात तोपर्यंतच लोक तुम्हाला महत्त्व देतील, कारण दिवा लावल्यानंतर काडेपेटीची काडी फेकून दिली जाते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.